नमस्कार, मी विक्रम चौधरी, मस्त न्यूज मायनस मुंबई की आवाज सरकार तक साठी। जोगेश्वरीच्या चाचानगरात गुंडांचा नंगानाच, हप्त्याच्या जोरावर पोलिसांना आव्हान। जोगेश्वरीच्या चाचानगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे। 25 जूनच्या रात्रीचे 2:30 वाजता पवईहून आलेल्या एका टोळीने आपली आयशर गाडी FC 4292 सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे लावून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते। मराठी भाषेचा अपमान आणि गुंडांची दादागिरी। मी स्वतः मराठी भाषिक नसलो तरी मुंबईत राहतो आणि मराठी संस्कृतीचा मान राखणे हे माझे कर्तव्य मानतो। मात्र जेव्हा स्थानिक नागरिकांनी मराठीत गाडी हलवण्याची विनंती केली तेव्हा त्या टेम्पो ड्रायव्हरने आणि फारुख नावाच्या गुंडाने थेट धमकी दिली, आम्ही पोलिसांना हप्ता देतो, आम्ही गाडी इथेच लावणार, तुम्हाला जे करायचं ते करा। सीसीटीव्ही पुरावे असूनही कारवाई का नाही? आमच्या मस्त न्यूजच्या टीमने या घटनेची सखोल चौकशी केली आहे। घटनास्थळासमोरील इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुंडांची मारहाण आणि त्यांची मुजोरी स्पष्टपणे दिसत आहे। पुरावे हाताशी असताना तक्रारदारांना पोलीस स्टेशनमधून हाकलून दिले जाते। पोलिसांचे हे वर्तन संशयास्पद आहे। पोलिसांना हप्ता देणाऱ्या या गुंडांना अभय कोणाकडून मिळतेय? आमचे सरकारला थेट आव्हान, आमचा हा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। मुंबईत कायदा सुव्यवस्था आहे की गुंडांचे राज्य? या टेम्पो ड्रायव्हरने कट रचून फारुखला बोलावले आणि हिंदू नागरिकांना मारहाण केली। आम्ही आता बजरंग दलाला या प्रकरणात पाचारण करत आहोत। आता हा लढा केवळ पार्किंगचा उरलेला नाही, तर हा मुंबईच्या शांततेचा प्रश्न आहे। प्रशासनाला शेवटचा इशारा, जर 24 तासांच्या आत गाडी MH03 FC 4292 टेम्पो ड्रायव्हर आणि फारुखवर कठोर कारवाई झाली नाही तर मस्त न्यूजच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मुंबईला रस्त्यावर आणू। जागे व्हा मुंबईकर। हप्त्याखोर पोलिसांना आणि गुंडांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे। कॅमेरामन सह मी विक्रम चौधरी, मस्त न्यूज मायनस मुंबई की आवाज सरकार तक।